नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या DM फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आजच्या दिवसाची जे नवीन अपडेट आहे DHS भरतीवरती, ती आहे बघा. आरोग्य विभाग पुण्याच्या ऑफिसवरून एक अपडेट आली आहे. कशा संबंधात अपडेट आहे, तर जो संबंध आहे अपडेटचा तो आहे की जे काही गट क व ड चे जे संवर्ग आहे, म्हणजे जसं त्यांनी आधी सांगितलं होतं की जशी पदभरती वाढलेली आहे, ठीक आहे. मागच्या मागचं जे आलेलं होतं सर्क्युलर, त्याच्यामध्ये काहीतरी केली आहे पदनिर्मिती, ठीक आहे. की कोणते पदं किती प्रमाणात वाढले आहे, जेव्हा 5,000 जागा वाढलेल्या आहेत तेव्हा, ठीक आहे. तर या 5,000 जागेसाठी या 5,000 जागेमध्ये किती कोण्या पोस्टच्या किती पदं वाढले, याच्याबद्दल प्रॉपर माहिती दिली होती. आता जो नवीन संवर्ग आहे किंवा आता जो नवीन माहिती आलेली आहे, माहितीपत्रक टाकलं आहे त्यांनी, की ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत. आता बघा, कोणत्या पण भरतीची मित्रांनो पूर्वतयारीचं नोटिफिकेशन जेव्हा येते, त्याच्यानंतर तुम्हाला एकदम बेस्ट गोष्ट म्हणजे त्यानंतर जो नोटिफिकेशन असते ते डायरेक्ट असते जाहिरात, ठीक आहे. म्हणजे आता जे नेक्स्ट अपडेट असणार ते काय असणार, जाहिरात. याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी की 2026ची जी काही DHSची ॲड आहे, त्याप्रमाणे जे काही नियुक्ती प्राधिकरण बिंदू नामावली, म्हणजे काय की व्हॅकन्सी मॅट्रिक्स, की किती डिपार्टमेंटच्या किती मॅट्रिक्स किती व्हॅकन्सी आहेत आणि कोणत्या डिपार्टमेंटला. जसं आता विभाग आहेत, अकोला विभाग आहे, नागपूर विभाग आहे, तिकडे समजा आपण जर बघितलं संभाजीनगर विभाग आहे, नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे. तर प्रत्येक विभागानुसार मॅट्रिक्स बोलवलं आहे की कोणकोणत्या डिपार्टमेंटच्या किंवा कोणकोणत्या पोस्ट वाईज किती व्हॅकन्सी आहेत ते. आणि हे जे त्यांना माहिती द्यायची आहे, ही 13/7/2026 काय करायची आहे, सादर करायची आहे. म्हणजे तथापि सांगायची गोष्ट जर झाली तर आरोग्य विभाग जे आहे, DHS डिपार्टमेंट, हे एकदम फास्टली काम करत आहे. त्यांनी जसं वर्किंग आधी केलं होतं, की आधी काय केलं होतं त्यांनी, की आधी काय केलं, जाहिरातीचा एक नमुना सांगितला की जाहिरात कशी येईल, त्यानंतर पोस्ट किती असतील. त्यानंतर पोस्ट सांगितल्यानंतर त्यांना नवीन अपडेट आली होती की 5,000, जसं आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की 5,000 पदभरती ती वाढलेली आहे. तर 5,000 जागा वाढल्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटला किती जागा वाढतील याची त्यांनी मागच्या वेळेस अपडेट टाकली होती. आता जी नवीन अपडेट आहे की त्यांनी सांगितले आहे की बेसिकली व्हॅकन्सी मॅट्रिक्स तयार करणे, ठीक आहे. आता मित्रांनो, जेव्हा व्हॅकन्सी मॅट्रिक्स तयार होते तेव्हा बघा प्रोसेस काय होते. जेव्हा कोणत्या पण व्हॅकन्सी मॅट्रिक्स तयार होत असते, त्यानंतर बघा जे एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे, ठीक आहे, एक्झाम कंडक्टिंग बॉडी म्हणतो आपण त्याला, किंवा एक्झाम कंडक्टिंग एजन्सी. तर एक्झाम कंडक्टिंग एजन्सी डिसाइडेड केली जाते आणि एक तर TCS असेल किंवा MPSC, ओके. पण 98% चान्सेस आहेत की TCS असणार म्हणून, ॲज पर माय रिसर्च, ओके. 98% TCS राहणार आहे. त्यानंतर तुमची जेव्हा एक्झाम कंडक्टिंग बॉडी या पत्रकानुसार तुमची एक्झाम कंडक्टिंग बॉडी ठरते आणि तुमची व्हॅकन्सी मॅट्रिक्स येते. त्यानंतर जो येणारं DHS डिपार्टमेंट जे नवीन आता येणारं जे अपडेट असणार, त्या अपडेटमध्ये तुम्हाला डायरेक्ट काय पाहायला भेटेल, तुम्हाला तुमची जाहिरात पाहायला भेटेल. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अभ्यास करत असताना सध्या तुम्हाला कॉन्स्टंट आणि कन्सिस्टंट अभ्यास करायचा आहे. तुमची जी पदभरती आहे ती एकदम तुमच्या तोंडाशी येऊन ठरलेली आहे, तुमच्या दरवाजाबाहेर येऊन थांबलेली आहे, ओके. सो तुम्हाला जेवढ्यात जास्त आता अभ्यास करता, जेवढे कन्सिस्टंट राहाल, जेवढं स्वतःवर फोकस कराल, तेवढा डायरेक्टली तुमचा इम्पॅक्ट जो असणार आहे तुमच्या कन्सिस्टन्सीचा आणि तुमच्या प्रामाणिकपणाचा, तो डायरेक्ट तुमच्या रिझल्टवर पाहायला भेटेल, ओके. अभ्यास करत असताना मित्रांनो, अशा प्रकारे अभ्यास करा की तुम्ही कट ऑफचा विचार करता, की ठीक आहे, मला 100 मॅसेज येतात, शेकडो मॅसेज, समजा आपण 100-200 मॅसेज येतात, ठीक आहे, की सर कट ऑफ काय असणार, आमची NTD कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरी, ओपन कॅटेगरी. मित्रांनो, कट ऑफचा विचारच करू नका. तुम्ही पेपर देत असताना तुमचे 80 प्रश्न बरोबर आले पाहिजे, ठीक आहे. कट ऑफ कोणते पण कॅटेगरी असो, ओपन असो, OBC असो, ST असो, SCBC असो, EWS असो, एनिथिंग, जर तुमचे मित्रांनो 80 प्रश्न बरोबर जर आले तर कोणीच तुमचं सिलेक्शन रोखू शकत नाही, ठीक आहे. सो तुम्हाला 80 प्रश्नावर फोकस करायचा आहे. आणि जे विद्यार्थी फार्मसी ऑफिसरची तयारी करत आहेत, तर फार्मसी ऑफिसरच्या तयारीसाठी तुम्हाला माहिती आहे आपली आरंभ 2.0 ही बॅच सध्या चालू आहे, जी 28 जूनपासून चालू झालेली आहे. सो तुम्ही या बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. तुमची पूर्ण जी तयारी आहे फार्मसी ऑफिसरची, ही फक्त आणि फक्त सगळ्यांच्या खिशाला परवडणारी जी फीस आहे ती म्हणजे फक्त 1,200 रुपयामध्येही करून देत आहे, ठीक आहे. ऑफर लिमिटेड आहे मित्रांनो, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऑफर ग्रॅब करू शकता आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. याच्यामध्ये तुमचे आपण लाईव्ह लेक्चर, त्यानंतर लाईव्ह लेक्चरचे रेकॉर्डेड लेक्चर, तुम्हाला टॉपिक वाईज नोट्स, टॉपिक वाईज तुम्हाला प्रिव्हियस इयर बँक, या प्रिव्हियस इयर बँकमध्ये एखाद्या टॉपिकवर आत्तापर्यंत विचारले जेवढे काही क्वेश्चन आहेत ते दिलेले असतात. त्यानंतर तुमची त्याच्यावर विकली टेस्ट असते किंवा त्याला आपण लाईव्ह टेस्ट म्हणतो.
टेस्ट सिरीज पण तुम्हाला याच्यामध्येच मिळणार आहे. प्लस तुम्हाला अभ्यास करत असताना माझं पर्सनल मेंटरशिप, ठीक आहे, माझं गायडन्स हे तुम्हाला पर्सनली भेटणार आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये भेटणार आहे. आणि मेन म्हणजे जे आता आगामी येणाऱ्या भरत्या आहेत, जसं समजा आता DHS झाली की लगेच महानगरपालिका येईल, लगेच जिल्हा परिषद येईल, तर आपल्या बॅचची जे व्हॅलिडिटी आहे मित्रांनो, 1200 रुपयामध्ये तुम्हाला 12 महिने, ठीक आहे, म्हणजे 1 वर्ष जवळपास तुम्हाला व्हॅलिडिटी भेटेल, ठीक आहे. आणि जे बॅचचं आपलं ड्युरेशन असेल ते DHSची एक्झाम येण्याच्या आधी 1 ते 1.5 महिना आपली सिलेबस संपलेला असेल. आणि सिलेबस झाल्यानंतर आपण पुन्हा काय करणार आहे, रिव्हिजन क्लासेस पण घेणार आहे, ठीक आहे. म्हणजे एकच बॅच तुमची पूर्ण सिलेक्शन वाईज, ठीक आहे, सिलेक्शन वाईज एकदम परफेक्ट बॅच असणार आहे. तो मित्रांनो, तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशनसाठी एक मेंटर पाहिजे किंवा एका प्रॉपर वेने प्रिपरेशन करायचं आहे, त्या मित्रांनी माझ्या पर्सनल नंबरवर 9561318421 या नंबरवर मला कॉल करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता बॅचच्या इन्क्वायरीसाठी. आणि जरूर आपल्या बॅचमध्ये ॲड व्हा तुमच्या प्रिपरेशनसाठी. तर बेस्ट ऑफ लक मित्रांनो, खूप चांगला अभ्यास करा आणि तुमचं जे औषध निर्माण अधिकारी बनायचं जे स्वप्न आहे 2026 मध्ये तुम्ही जे बघितलं आहे ते तुमचं सर्वांचं पूर्ण हो. ठीक आहे. थँक्यू सो मच.